पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येच्या दौऱ्यावर. अयोध्या विमानतळ आणि अयोध्या धाम रेल्वे स्टेशनचं मोदींच्या हस्ते लोकार्पण. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अनोखा उपक्रम. अयोध्येमधील राम मंदिराचा सोहळा महाराष्ट्रातील गावागावांमध्ये लाईव्ह दाखवला जाणार. राम मंदिराच्या निमित्तानं महायुतीचा गावागावांमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न. आज जालना ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचं उद्घाटन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन. वंदे भारत रेल्वेच्या उद्घाटन पत्रिकेमध्ये अखेर इम्तियाज जलील यांचं नाव. उद्घाटन पत्रिकेमध्ये नाव नसल्यानं जलील यांनी आक्षेप घेतलेला होता. कोकण रेल्वेचं भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करावं. मंत्री दीपक केसरकर यांची केंद्र सरकारकडे मागणी. मुंबईमध्ये 500 चौरस फुटांपर्यंत घरांसाठी आता मालमत्ता करमाफी कायम. मात्र त्याहून मोठी घरं असणाऱ्यांना मालमत्ता करामध्ये 15 ते 40% वाढ होणार. महानगरपालिकेचा निर्णय. सुकन्या समृद्धी योजनेमधील व्याजदर वाढवण्याचा केंद्रीय अर्थ मंत्रालयाचा निर्णय. सुकन्या समृद्धी योजनेवरती आता 8.2% व्याजदर. काँग्रेसचे नेते सुनील केदार यांच्या जामीन आणि शिक्षेला स्थगिती या अर्जावरती आज निर्णय. आतापर्यंत सुनील केदार यांना न्यायालयाकडून कुठलाही दिलासा नाहीये. आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये परतणार. शुक्लांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती होणार की मुंबई पोलीस आयुक्तपदी वर्णी लागणार याचा निर्णय मुख्यमंत्री घेणार. मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या गाड्यांचा वेग ताशी 160 किलोमीटर नेण्यासाठी सुरू असलेल्या काम अंतिम टप्प्यामध्ये. हे काम पूर्ण होताच मार्चपासून रेल्वेनं 12 तासांमध्ये दिल्ली गाठणं शक्य होणार. रायगड जिल्ह्यातील तामिणी घाटामध्ये खासगी प्रवासी बसला अपघात. 2 महिला प्रवाशांचा मृत्यू, 55 जण जखमी. नौदलामधील अधिकाऱ्यांच्या गणवेशाच्या खांद्यावरती असलेल्या एपोलेट्सचं डिझाईनमध्ये बदल. नवी डिझाईन असलेल्या एपोलेट्सचा फोटो नौदलाकडून शेअर. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या महासंचालक पदाची जबाबदारी महिला अधिकाऱ्यांकडे. आयपीएस अधिकारी नीना सिंह यांची सीआयएसएफच्या महासंचालकपदी नियुक्ती. राजधानी दिल्लीमध्ये कर्तव्य पथावरती जवानांची तालीम. 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाची तालीम. श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे यांना निमंत्रण. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेकडून अनेकांच्या निवासस्थानी जाऊन निमंत्रण. पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारीला नाशिकमध्ये युवा दिनाच्या कार्यक्रमात मोदी उपस्थित राहणार. त्यानिमित्तानं गिरीश महाजन यांच्याकडून मोदी ग्राउंडची पाहणी. भाजपचे नेते निलेश राणे यांनी घेतली गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद महाजन यांची भेट. सिंधुदुर्ग आणि गोव्यातील वाळू वाहतुकीच्या समस्येच्या मुद्द्यावरती चर्चा. निलेश राणेंची भेटीनंतर माहिती. उद्धव ठाकरे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये दिल्लीला जाणार. 2 किंवा 3 जानेवारीला लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात दिल्लीमध्ये बैठक होण्याची शक्यता. आक्रोश मोर्चाचा आजचा 4था दिवस. शिरूर आणि बारामतीमध्ये लोकसभा मतदारसंघाचा दौरा करून आक्रोश मोर्चा आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकणार. पुण्यामध्ये शेतकरी आक्रोश मोर्चाची सांगता सभा होणार. अजित पवारांना धक्का बसण्याची शक्यता. पिंपरी चिंचवडचे संजोग वाघेरे ठाकरे गटामध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत. मातोश्रीवरती जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. ओबीसी समाज 20 जानेवारीला लाखोंच्या संख्येनं मुंबईमध्ये धडकणार. मराठा समाजाच्या गरिबीला ओबीसी समाज जबाबदार नाही. सरकार मराठा समाजाला आंदोलनास परवानगी देत असेल तर ओबीसी समाजही आंदोलन करणार. प्रकाश शेंडगेंचा इशारा. सुधाकर बडगुजर यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये जामीन. 9 जानेवारीपर्यंत जामीन मंजूर. कर्ज वसुलीला स्थगिती आणि कर्ज पुनर्गठन हे केवळ शेतकऱ्यांचं आजचं मरण उद्यावरती ढकलणं आहे. शेतकऱ्यांना यामुळे कोणताही दिलासा मिळणार नाही. शेतकरी नेते अजित नवले यांची सरकारवर टीका. ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये संपूर्ण स्वच्छता मोहिमेला सुरुवात. 24 फेब्रुवारीपर्यंत सर्व प्रभाग समिती क्षेत्रामध्ये मोहीम राबवण्यात येणार. मुंबईमध्ये 31 डिसेंबर रोजी 10 ठिकाणी महास्वच्छता अभियानाचं आयोजन. गेटवे ऑफ इंडिया येथून सकाळी 9 वाजता अभियानाचा प्रारंभ. महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे 129 रुग्ण. सक्रिय रुग्णांची संख्या आता 483 वर. मुंबईनंतर पुण्यातली रुग्णसंख्या 100च्या पार. कोरोनाच्या नवीन JN1 व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवरती नागपूरमधील आरोग्य यंत्रणा सज्ज.
महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांची आरोग्य विभागासोबत बैठक। नाशिकमधील सप्तशृंगगड उद्या 24 तास खुला राहणार, भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी ट्रस्टचा निर्णय। केंद्रीय पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी यांनी साईबाबांच्या दर्शन घेतलं। महाराष्ट्र सरकारनं प्रस्ताव दिल्यास आम्ही शिर्डीचा समावेश कॉरिडॉरमध्ये सुद्धा करू, केंद्रीय पर्यटन मंत्र्यांचं आश्वासन। छत्रपती संभाजीनगर तलाठी पेपरफुटी प्रकरणाचे मूळ नागपूरमध्ये, पेपर नागपूरमधून फोडण्यात आल्याचं पोलीस तपासात समोर। शरीर सुखाला विरोध केल्यानं महिलेची गळा दाबून हत्या, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी उसाचा फड पेटवला। कोल्हापूरच्या आजरा तालुक्यातील भादवणमधली घटना, सीसीटीव्हीच्या आधारे संशयित आरोपी योगेश पाटील याला अटक। यवतमाळच्या आर्णी तहसील कार्यालयाच्या समोर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसचं आंदोलन, आर्णी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा यासाठी काँग्रेसचा ठिय्या। पुण्यामध्ये अतिक्रमण विभागाकडून मोठी कारवाई, तब्बल 11 अनधिकृत इमारतींवरती पालिकेची कारवाई। आंबेगाव बुद्रुक आणि सिंहगड रोड परिसरामध्ये 500 सदनिका जमीनदोस्त। नागपूरमधील पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या कोलीतमारा बफर क्षेत्रातल्या गावामध्ये पॅरामोटरिंग आणि हॉट एअर बलूनचा थरार अनुभवता येणार। कोलीतमारा येथे लवकरच बोटीमधून वन सफारी सुद्धा करता येणार। हिंगोली जिल्ह्यामध्ये कडाक्याच्या थंडीसोबतच दाट धुक्याची चादर, धुक्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला। संभाजीनगरच्या पाचोडमध्ये ग्रामीण पोलिसांची गुटख्याच्या विरोधामध्ये मोठी कारवाई, 8,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त, एका व्यक्तीवरती गुन्हा दाखल। कोल्हापूरमध्ये डीमार्ट प्रशासनाला ग्राहकांना धरलं धारेवर, वजनापेक्षा कमी धान्य पॅक करून देत असल्याचा ग्राहकांचा आक्षेप। नाशिकच्या मालेगावमध्ये सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न, व्यापाऱ्याला घरामध्ये घुसून चाकू आणि बंदुकीचा धाक दाखवून लूट करण्याचा प्रयत्न, हल्ल्यामध्ये 3 जण जखमी, नागरिकांच्या सतर्कतेनं दोघांना पकडण्यामध्ये यश। वसई कला क्रीडा महोत्सवाच्या दरम्यान दुर्घटना, प्रेक्षक गॅलरी कोसळून या ठिकाणी 15 जण जखमी, जखमींवरती वसई पारनाका येथील पालिकेच्या रुग्णालयामध्ये उपचार। मध्य रेल्वे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवराज मानसपुरे यांची तडकाफडकी बदली, त्यांच्या जागी स्वप्नील नीला यांची नियुक्ती, बदलीचं कारण स्पष्ट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।